जालना येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य समन्वयक इक्बाल शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी सेवा संग्राम न्यूजचे संपादक तथा देशोन्नती पत्रकार अरुण प्रेमचंद राठोड यांची मंठा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर शहर अध्यक्षपदी अतुल खरात, उपाध्यक्षपदी गजानन माळकर आणि मंजुषाताई काळे, सचिवपदी राजकुमार कांगणे, सहसचिव महादेव गायकवाड, कार्याध्यक्षपदी प्रदीप तळणीकर, कोषाध्यक्षपदी सुरेश दौणे, ज्येष्ठ मार्गदर्शकपदी केशव येऊल, सल्लागारपदी रवी पाटील, राघुसिंग जनकवार, कार्यकारिणी सदस्यपदी महादेव जामकर, ज्ञानेश्वर येऊल, रामकिसन बोडके, संदीप गायकवाड, योगेश पाटील यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी नियुक्तीपत्र देऊन स्वागत केले। यावेळी जालना जिल्हा अध्यक्ष किशोर शिरसाट आणि जिल्हा उपाध्यक्ष अमोल राऊत आणि जिल्हा सचिव आनंद इराणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। उपस्थितांना राजा माने आणि इक्बाल सर यांनी संघटनेची ध्येय धोरणे समजावून सांगत येत्या दिनांक 6 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनासाठी सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले। यावेळी जालना शहर आणि जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागातील पत्रकार बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तरी असं वाटतं की ह्या 5 वर्षांमध्ये साहेब बरेच डिजिटल मीडियाचे जे काही पत्रकारांच्या काही समस्या असतील, काही ते असतील, तर ते मला अशी आशा आहे की ते साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं पाठबळ कधी राहिलं तर भविष्यामध्ये त्या सर्व ज्या काही मागण्या असतील आपल्या ते मार्गी लागतात। हे जे सगळे लोक या क्षेत्रात येत आहेत आणि ते काम करतात त्याचं स्वागतच केलं पाहिजे, याच्याशी कुणाचंही दुमत असू शकत नाही। परंतु हे स्वागत करत असताना एक संघटना म्हणून त्यांना आपण पत्रकारितेची मूल्य काय आहे ते शिकवलं पाहिजे। पत्रकारितेचा डेकोरम, सोशल डेकोरम, मॉरल डेकोरम जो काय असेल तो त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे। आणि या क्षेत्रात येताना नक्की कशा पद्धतीचं फायनान्शियल मॉडेल किंवा अर्थकारण याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, हे देखील संघटन म्हणून संघटनेनं त्यांना सांगितलं पाहिजे। ही भूमिका घेऊन आपण राज्यभर काम करतो। मला हेही सांगितलं पाहिजे की 2020 साली केंद्र सरकारनं डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्म याच्या संदर्भात एक नियमावली जारी केली होती। ती नियमावली जारी केली किंवा कुठली बातमी द्यावी, कुठली बातमी देऊ नये आणि त्याचं स्वरूप कसं असावं याविषयीची ती गाईडलाईन होती। त्याच पद्धतीने OTT प्लॅटफॉर्मवर करमणूक म्हणून दाखवल्या जाणाऱ्या मालिका किती बिभत्स असतात त्याच्यावर नियंत्रण कशा पद्धतीने आणायचं या संदर्भातली ती नियमावली होती। तो काही कायदा नव्हता। केंद्राच्या माहिती व दूरसंचार खात्यानं त्यावेळी देशातल्या पोर्टल, YouTube चॅनल्स यांना आवाहन केलं की तुम्ही आपली नावं आमच्याकडे पाठवा म्हणून, आणि त्यावेळी देशभरातून नावं पाठवली गेली। ती फक्त त्यांच्याकडे नावाची नोंदणी झाली। ते काय जसं आर्यनायला एखाद्या साप्ताहिकाचं, एखाद्या नियतकालिकाचं रजिस्ट्रेशन होतं त्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन झालंय आणि त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर दिलाय असं काय ते नव्हतं। तर त्यावेळेपासून डिजिटल मीडिया संदर्भात केंद्र पातळीवर कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आत्ताच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुढच्या काळात डिजिटल पत्रकार म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, कायद्याच्या चौकटीत त्याला कसं बसवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतील। प्रतिनिधी अमोल राऊत, NTP न्यूज मराठी, मंठा, जालना।